शुकमुनी परीक्षिती राजाला सांगतात की आता मी तुला तामस मन्वंतरात भगवंत श्रीहरी रूप घेऊन आले ती कथा सांगतो. कथा आहे गजेंद्र मोक्षाची. त्रिकुट पर्वतावर गजेंद्र हा आपल्या इतर हत्तींसह कळपात राहत होता. एकदा आपल्या सर्व मित्रांसह आणि स्त्रिया मुलं यांच्यासह तो गंडकी नदीत जलक्रीडेसाठी गेला. मित्रांसह तो गंडकी नदीत स्नान करून जलक्रीडा करीत होता तेव्हा अगदी अचानक एका नकराने म्हणजे एका मगरीने त्याचा पाय धरला. त्याने आपला पाय सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सर्व शारीरिक सामर्थ्यही पणाला लावले, पण ते व्यर्थ गेले. याच वेळी त्याचे मित्र, त्याच्या बायका, त्याची मुलं यांनी कोणीच त्याला मदत केली नाही आणि ते सर्व तेथून निघून गेले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की या संकटातून तारणारा भगवंताशिवाय कोणीच नाही. या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्याला आपल्या गत जन्माच्या सत्कर्मांचे स्मरण झाले आणि इंद्रद्युम्न स्तोत्राची आठवण झाली. या स्तोत्राचे पठण करून त्याने भगवंताला साद घातली. ती अगदी आर्त भावाने. आपले बल, आपले मित्र यांचा त्या क्षणी काहीच उपयोग नाही. ह्या एकाकी अवस्थेत हे भगवंता, तुझ्याशिवाय मला कोण तारणार? आणि त्याने अगदी जीवाच्या आकांताने भगवंताचा धावा केला. त्यावेळी श्रीहरी साक्षात गरुडावर बसून सगुण रूपात आले. भक्ताच्या रक्षणार्थ त्यांनी सुदर्शन चक्र सोडले. ते नकराच्या नाकावर स्पर्श करताच त्याची पकड ढिली झाली. आता गजेंद्राचा पाय मोकळा झाला. श्रीहरी दर्शनाने सुखावलेल्या गजेंद्राला अत्यानंद झाला. भगवंताला आता मी काय देऊ, याचे कसे उत्तराई होऊ, या कल्पनेनेच त्याला काही सुचेनासे झाले. कारण तो मनात म्हणत होता की हा भगवंत सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान आहे, मी ह्याला काय देऊ बरे. पण त्याला असे वाटले की आपण अगदी भक्तिभावाने ह्याला जरी काहीही दिले, अगदी पत्र पुष्प फल असं, तर ह्याला ते चालतं किंवा ह्याच्यात ते पावतं. म्हणून त्यांनी तिथेच नदीत आलेले कमळ तोडले आणि श्रीहरी चरणी समर्पित केले. गजेंद्राला उत्तम रूप प्राप्त झाले. श्रीहरी दर्शनाने सुखावलेला गजेंद्र याच्या पदरी मोक्ष पडला. आता हा गजेंद्र कोण आहे हेही मी तुला सांगतो, असे शुकमुनी राजाला म्हणाले. ते पुढे सांगू लागले, हा द्रविड देशातील पांड्य राजा. एकदा याच्या वाड्यात अतिथी म्हणून अगस्ती ऋषींचे आगमन झाले. अगस्ती ऋषींचे आगमन म्हणजेच चैतन्य स्वरूपातील परमात्म्याचेच आगमन. पण पांड्य राजा देवघरातील जडमूर्तीचेच पूजन करीत राहिला आणि त्यामध्ये त्यांनी अगस्ती ऋषींच्या आगमनाकडे दुर्लक्ष केले. आता ही गोष्ट अगस्ती ऋषींना अजिबातच आवडली नाही. कारण असं आहे की आत्मज्ञाने चोखडी ती संत माझी रूपडी, असं ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलं आहे. ज्ञानदेवांनी सांगितलंय म्हणजेच ते ईशवचन आहे. म्हणजेच संत, ज्ञानी, पंडित घरात आले असता तेच पूजनीय असतात. ही गोष्ट हा राजा विसरून गेला आणि ह्यामुळेच अगस्ती ऋषींना आपला अपमान झाला आहे असे वाटले आणि त्यांनी क्रोधित होऊन त्याला शाप दिला. त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. ते म्हणाले की आता मूढ अशा गजयोनीत जा. शाप ऐकून राजाला फार दुःख झाले. तो ऋषींना शरण गेला. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि मग ऋषींनी त्याला उशाप दिला. ते म्हणाले की राजा, जेव्हा तू इंद्रद्युम्न स्तोत्राचे भावाने पठण करशील तेव्हाच तू मुक्त होशील. गजेंद्राला भगवत कृपेने गजयोनीतही त्याचे स्मरण झाले आणि त्याचे संकट तर निरसलेच, पण साक्षात भगवंताचे सगुण साकार रूपाचे दर्शनही त्याला झाले. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानदेव पुढील ओवीत करतात. ते म्हणतात, पाहे पा सावजे हाती रू धरले, तेणे त्या काकुळती माते स्मरले,
की तयाचे पशुत्व वावो जाहले पावलिया माते. आता सावजे म्हणजे मगर आणि हत्तीरो म्हणजे हत्ती. आणि त्यांनी असं पुढे सांगितलंय की ह्या हत्तीने माझे स्मरण करताच त्याचे पशुत्व सर्व काही निघून गेले आणि त्याला पूर्व रूप प्राप्त झाले. पुढे शुकमुनी सांगतात की या श्रीहरीने याच लीलेत त्या नकराचा सुद्धा उद्धार केला. ते मी तुला सांगतो. शुकमुनी सांगत होते, पूर्वी हू नावाचा एक गंधर्व होता. एकदा तो पाण्यात स्त्रियांसह जलक्रीडा करत होता. तेव्हा किनाऱ्यावरून देवल ऋषी आत्म आनंदात निमग्न होऊन चालले होते. आता ह्या इथे देवल ऋषी सांगितलंय, पण अनेक ठिकाणी इथे नारद मुनींचाही उल्लेख आहे. काही असो, देवल ऋषी असोत किंवा नारद मुनी असोत, त्यांना अकारण ह्या गंधर्वाने खिजवले. तेव्हा देवलांच्या शापाने तो नक्र झाला. याला जो उशाप मिळाला तो असा की जेव्हा तू गजेंद्राची खोडी काढशील तेव्हा तुझा उद्धार भगवंताच्या चक्राने होईल. आज त्याच्यासाठी शापच वरदान ठरला होता, कारण साक्षात सगुण रूपात भगवंताचे दर्शन झाले होते. यानंतर शुकमुनी राजाला समुद्र मंथनाची कथा सांगतात. शुकमुनी सांगतात की बली हा असुरांचा राजा होता आणि तो खरोखरच नावाप्रमाणे अत्यंत बलाढ्य होता आणि तो सतत ह्या देवलोकावर स्वारी करायचा आणि त्यांना अत्यंत त्रस्त करायचा. शेवटी सर्व देव आपले भगवंताकडे गेले आणि त्यांनी भगवंतांना विचारलं की याच्यातून कायमची सुटका होण्याचा आम्हाला काहीतरी मार्ग सुचवा. तेव्हा भगवंताने त्यांना एक कल्याणकारी मार्ग सुचवला आणि समुद्र मंथन करण्याची आज्ञा केली. यातून अनेक उत्तम गोष्टी येतील आणि शेवटी अमृत कुंभही येईल. तो मी देवतांना देईन असे आश्वासन सुद्धा भगवंताने देवांना दिले. मात्र यासाठी दानवांचे सहाय्य घेण्याची गरज होती, कारण एकट्या देवांच्याकडून हा एवढा समुद्र मंथनाचा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. मग इंद्र बलीकडे गेला, त्याला विनंती केली. बलीलाही अमृताचा लोभ झाला, म्हणून तो मदत करण्यास तयार झाला. इंद्र व बली यांनी आपल्या सामर्थ्याने वासुकीचा दोर, मंदार पर्वताची रवी यांच्या साह्याने समुद्र मंथन करावयास सुरुवात केली. मात्र यात असे झाले की सर्वप्रथम हलाहल निघाले आणि त्यांनी सर्व पृथ्वी आणि सर्वांना त्रस्त करून सोडले. त्या विषाचा तो जो काही प्रहार होता तो कुणाला सोसवेना. शेवटी शंकरांनी त्या हलाहलाचा स्वीकार केला. त्यांना नीलकंठ असे नामाभिधान झाले. त्यावेळी असे सांगतात की शंकर विषपान करताना खाली पडलेले विषाचे थेंब विंचू, साप व अन्य काही प्राणी आणि वनस्पतींनी ग्रहण केले आणि त्यानंतर ते प्राणी आणि त्या वनस्पती विषारी झाल्या. आता यानंतर त्या मंथनातून कामधेनू निघाली आणि तिचा स्वीकार ऋषींनी केला. शुभ्र उच्चैश्रवा घोडा बलीने स्वतःसाठी ठेवला. ऐरावत हत्ती इंद्राने स्वतःला घेतला. पारिजातक वृक्षाचा स्वीकार देवतांनी केला. कौस्तुभमणी भगवंताने स्वतःसाठी घेतला. अप्सरा आल्या त्या गंधर्वांनी घेतल्या आणि लक्ष्मी जेव्हा आली तेव्हा तिने श्रीहरीला वरले, म्हणजे श्रीहरीच्या गळ्यात वरमाला घातली. सुरा निघाली ती दैत्याने घेतली. शंख आणि धनुष्य भगवंताने स्वतःकडे ठेवले आणि चंद्राला शंकराकडे पाठवले शीतलता देण्यासाठी. आणि सर्वात शेवटी धन्वंतरी सुवर्ण कलशात अमृत घेऊन आला. आता हे अमृत पाहिल्यावर बलीने आपल्या बलाने त्या धन्वंतरीच्या हातातील तो सुवर्ण कलश हिसकावून घेतला आणि आता ते अमृत बलिराजाकडे गेले. तेव्हा भगवंताने मोहिनीचे रूप घेतले आणि पुढे मोहिनीने काय केले ते आपण पाहूया, असे शुकमुनी राजाला सांगत होते.
भगवंताने मोहिनीचे रूप घेतले आणि तिने अगदीच त्या बलीला मोहून टाकले आणि त्याच्या हातातून तो अमृत कलश काढून घेतला. आणि मग काय, त्याने ते सर्व अमृत देवांना वाटून टाकले. आपल्याला अमृत मिळत नाही हे बलीच्या लक्षातही आले, पण तो काही करू शकला नाही. त्यावेळी महादेव पार्वतीसह भगवंताच्या दर्शनाला गेले, कारण त्यांना कळले की प्रत्यक्ष श्रीहरीने स्त्री रूप धारण केले आहे आणि त्याने असुरांना सुद्धा मोहित केलंय आणि सर्व देवांना अमृत पाजले आहे. आता ही मोहिनी रूप पाहण्याची इच्छा शंकरांनी व्यक्त केली आणि भगवंताचे स्त्री रूप पाहताच शंकरांचे तर मन तिच्यावर जडले. ते तिचा पाठलाग करू लागले. थोड्याच वेळात असे झाले की ती मोहिनी दिसेनाशी झाली. तेव्हा शंकरांच्या मनात विचार आला की ही मोहिनी ही एका क्षणात कुठे नाहीशी झाली. आणि त्याच वेळी शंकरांच्या लक्षात आले की अरे, ही मोहिनी काही खरी स्त्री नाही, हे तर भगवंतांनी घेतलेले स्त्री रूप आहे. आणि तेव्हा ते आतून एकदम शांत झाले. शंकरांचा संयम पाहून भगवान विष्णूंनी शंकरांचा गौरव केला. शंकरांनीही विष्णूची स्तुती केली आणि अशा रीतीने हरिहरांचे ऐक्य इथे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्ट शुकमुनी परीक्षिती राजाला सांगत होते.